मित्रांनो, जर मी तुम्हाला आता सांगितलं की रोज पोट साफ न होणं ही फक्त छोटी समस्या नाही, तर ती तुमच्या शरीराची धोक्याची घंटा आहे. रोज चूर्ण, गोळी, चहा, कॉफी किंवा गरम पाण्यावर अवलंबून राहणं हे नॉर्मल नाहीये. आणि सर्वात धोकादायक गोष्ट माहितीये का? शरीर हळूहळू स्वतः काम करणंच बंद करतं आणि आपल्याला ते कळतही नाही. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कदाचित तुम्ही रोज करत असलेली एक छोटी सवय तुमचं पोट कायमचं आळशी बनवत असेल. आता स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा. सकाळी डोळे उघडताच तुमच्या मनात पहिला विचार काय येतो? मित्रांनो, सकाळ झाली की आपल्या मनामध्ये पहिला विचार कोणता येतो हे स्वतःला एकदा प्रामाणिकपणे विचारा. डोळे उघडताच अनेकांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न घोळत असतो: आज पोट साफ होणार का? टॉयलेटमध्ये गेल्यावर काही जण मोबाईल हातात घेऊन बसतात. वेळ कसा जाईल याचा अंदाजही लागत नाही. काही जण गरम पाणी, चहा किंवा कॉफी यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहतात. तर काहींची सकाळ एखाद्या चूर्णाशिवाय किंवा गोळी घेतल्याशिवाय सुरूच होत नाही. दिवसेंदिवस ही सवय इतकी अंगवळणी पडते की आपल्याला ते सगळं अगदी नॉर्मल, साधं आणि अपरिहार्य वाटायला लागतं. पण मित्रांनो, इथेच आपण थांबून विचार करण्याची गरज आहे. जर रोज औषध घ्यावं लागत असेल, पोटात कायम जडपणा जाणवत असेल, फुगवटा किंवा गॅसचा त्रास होत असेल आणि मल नीट न होता चिकट किंवा अपूर्ण राहत असेल, तर हे काही साधं नाहीये. ही केवळ सवय नाही किंवा वयामुळे होते असंही नाहीये. दुर्लक्ष करण्यासारखी ही गोष्ट नाहीये. हे सगळं म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हा शरीराचा स्पष्ट इशारा आहे की आत काहीतरी बरोबर चाललेलं नाही आणि वेळेत लक्ष दिलं नाही तर हा त्रास आणखीनच वाढू शकतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणतेही वरवरचे उपाय, तात्पुरते चमत्कारिक फॉर्म्युले किंवा गोळ्यांवर अवलंबून राहणारे सल्ले पाहणार नाही. उलट आपण खोलात जाऊन समजून घेणार आहोत की पोट खरं तर का बिघडतं, आपल्या रोजच्या सवयी आणि दिनचर्या यामध्ये कुठे चूक होते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषधांवर अवलंबून न राहता नैसर्गिक पद्धतीने पोट कसं सुधारता येईल. कारण जेव्हा मूळ कारण समजतं तेव्हा कायमचा उपाय सापडतो. आपण सगळेच नकळत एक मोठी चूक करत असतो, आणि ती म्हणजे वेळेचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आपण पूर्णपणे दुर्लक्षित करतो. आपल्याला वाटतं की शरीर हवं तेवढं हवं तसं काम करेल, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. शरीर म्हणजे एखादी मशीन नाही की बटन दाबलं की लगेच परिणाम मिळाला. शरीराची स्वतःची एक नैसर्गिक घड्याळ असतं, एक ठरलेली बॉडी क्लॉक असतं, जिच्या तालावरच सगळ्या क्रिया नीट चालत असतात. विशेषतः सकाळची वेळ ही शरीरासाठी खूप महत्त्वाची असते. ही वेळ म्हणजे शरीर रिकामे होण्याची वेळ असते. मलमूत्र विसर्जनासाठी शरीर नैसर्गिकरित्या तयार झालेलं असतं. पण आपण काय करतो तर रात्री उशिरा झोपतो, सकाळी उशिरा उठतो आणि उठताच घाई, ताणतणाव, कामाची चिंताने मोबाईल हातात घेतो. या सगळ्यांमुळे शरीर जो नैसर्गिक सिग्नल देत असतं तो आपण ऐकायलाच तयार नसतो आणि तो हळूहळू दाबलाच जातो. एक दोन वेळा असं झालं तर चालतं, पण जेव्हा हे रोजच होतं तेव्हा शरीरही स्वतःचा निर्णय घेऊ लागतं. ते जणू काही सांगतं की ठीक आहे, आज नाही, आणि हळूहळू हे आज नाही रोजची सवय बनते. मग पोट साफ न होणं आपल्याला सामान्य वाटायला लागतं. म्हणून लक्षात ठेवा की पोट साफ होण्यासाठी जबरदस्ती औषध किंवा ताण नको आहे, तर गरज आहे ती फक्त नियमिततेची, योग्य काळजी आणि शरीराच्या नैसर्गिक लयला मान देण्याची. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास त्रिफळा हे एक अतिशय प्रभावी आणि संतुलित औषध मानलं जातं. हरडा, बेहडा आणि आवळा या 3 औषधी फळांचे योग्य प्रमाणात केलेलं मिश्रण म्हणजेच त्रिफळा. हे मिश्रण शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी उपयोगी ठरतं आणि पचनसंस्थेचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतं. नियमितपणे योग्य प्रमाणात त्रिफळा घेतल्याने आतड्यांमध्ये साचलेले अपचन, मलाचे अवशेष आणि विषारी घटक हळूहळू बाहेर टाकले जातात. यामुळे पोट हलके वाटते आणि बद्धकोष्ठतेसारख्या तक्रारी कमी होऊ लागतात. त्रिफळा पचनशक्ती सुधारते, आतड्यांची हालचाल नैसर्गिकरित्या सक्रिय करते आणि शरीराला कोणताही ताण न देता शुद्धीकरणाचे काम करते. हीच त्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. याचबरोबर दही हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे, ज्यामध्ये आतड्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे जिवंत बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंचे संतुलन राखण्यास मदत करतात, ज्यामुळे पचन सुधारतं आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. त्रिफळा आणि दही एकत्र घेतल्याने त्यांचा प्रभाव अधिक प्रभावीपणे दिसून येतो. त्रिफळा आतड्यांमधील घाण आणि विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचं काम करते, तर दही आतड्यांना पोषण देऊन त्यांना सक्रिय ठेवते. या दोन्हींच्या संयोगामुळे पचनसंस्था मजबूत होते, बद्धकोष्ठता कमी होते आणि शरीरात नैसर्गिक ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. या मिश्रणाचा योग्य फायदा मिळवण्यासाठी ते कधी आणि कसं घ्यावं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. रात्री झोपण्याच्या सुमारे 30 मिनिटांआधी 1 वाटी ताज्या आंबट नसलेल्या दह्यामध्ये 1 चमचा त्रिफळा पावडर मिसळून ते हळूहळू चावून खावे. हे मिश्रण घेतल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळावे, जेणेकरून त्याचा प्रभाव आतड्यांवर योग्यरित्या होऊ शकेल.
नियमित वापरामुळे चयापचय क्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते, तसेच त्वचेची चमक आणि शरीरातील उत्साह वाढतो. मात्र ज्यांना आम्लपित्त, जास्त गॅस किंवा पोटामध्ये जळजळ होते त्यांनी त्रिफळाचे प्रमाण कमीच ठेवावं. तसेच गर्भवती महिला किंवा गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. पोट साफ होण्यासाठी झटका देणारी औषधं आणि पोटाला हळूहळू चालायला शिकवणारे नैसर्गिक उपाय यामध्ये मोठा फरक असतो. झटका देणारी औषधं आज लगेच काम करतील, पण त्यांची किंमत शरीराला उद्या मोजावीच लागते. अशा औषधांमुळे आतड्यांची नैसर्गिक हालचाल आळशी बनते, शरीर बाहेरून दिलेल्या औषधांवर अवलंबून राहू लागतं आणि हळूहळू औषधांशिवाय पोट साफ होणंच बंद होतं. त्यामुळे आपल्याला आज तात्काळ आराम मिळाला तरी समस्या आपल्याला हळूहळू मुळापासून सुटत नाही. या उलट काही उपाय असे असतात जे पोटावर कोणताही ताण न देता आतड्यांची नैसर्गिक गती परत सुरू करतात. हे उपाय लगेच झटका देत नाहीत, पण शरीराच्या लयीत बदल घडवतात. म्हणूनच जर तुम्हाला रोज औषध घेण्याची सवय लागायची नसेल तर सुरुवात नेहमी सौम्य उपायांनीच करायला हवी. उदाहरणार्थ रात्री 10 ते 12 काळे मनुके पाण्यात भिजत ठेवून सकाळी उपाशी पोटी ते नीट चावून खाणे. हा उपाय फक्त पोट साफ करत नाही तर आतड्यांना आवश्यक असा ओलावा देतात, कोरडेपणा कमी करतात आणि थकवा न आणता आतड्यांचं काम नैसर्गिकरित्या सुधारतात. काही जणांना सकाळी थेट भिजवलेले मनुके खाणं जड वाटतं किंवा पचायला कठीण जातं. अशा लोकांसाठी एक सोपा आणि सौम्य पर्याय आहे. तेच मनुके पाण्यात उकळून त्याचा कोमट काढा किंवा हलकसं सूप तयार करता येतं, जे सकाळी किंवा संध्याकाळी घेता येतं. हा उपाय अतिशय सौम्य असून दीर्घकाळासाठी सुरक्षित आहे आणि पोटावर कोणताही अनावश्यक ताण न देता हळूहळू सुधारणा घडवून आणतो. तसेच ज्यांना मनुके चालत नाहीत त्यांच्यासाठी रात्री 1 ते 2 अंजीर भिजवून सकाळी उपाशीपोटी खाणं हा दुसरा नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो, जो आतड्यांना नैसर्गिक गती देतो. आता जर बद्धकोष्ठतेची समस्या थोडी जुनी असेल, म्हणजे बराच काळ चालू असेल, तर रात्रीचा एक सोपा पण परिणामकारक उपाय उपयोगी ठरतो. झोपण्याआधी 1 चमचा शुद्ध त्रिफळा चूर्ण, 1 चमचा देशी तूप आणि 1 कप कोमट पाणी पिणं हे संयोजन आतड्यांना स्निग्धता देतं, वात शांत करतं आणि शरीर स्वच्छ करण्याची प्रक्रिया हळूहळू ठामपणे सुरू करतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय झटका देत नाही, तर पोटाला नियमितपणा शिकवतो, ज्यामुळे शरीर स्वतःहून योग्य वेळीला प्रतिसाद देऊ लागतं. पण मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे. सगळ्यांसाठी एकच योग्य उपाय नसतो. काही पदार्थ खूप सौम्य असतात, काही मध्यम ताकदीचे असतात, तर काही अतिशय तीव्र असतात. उदाहरणार्थ मनुके, इसबगोल आणि बहावा हे सौम्य उपाय आहेत. त्रिफळा किंवा सोनामुखी हे मध्यम प्रकारात येतात, तर एरंडेल तेल किंवा अतिशय तीव्र रेचक ही क्वचितच आणि तीही तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावी लागतात. तीव्र उपाय रोज घेतले तर शरीरात त्याची सवय लावून घेतं आणि नंतर काहीच काम करत नाही. म्हणूनच आधी सौम्य उपाय आणि गरज असल्यास मध्यम उपाय, तीव्र उपाय नेहमी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच, हे लक्षात ठेवा. शेवटी एवढंच सांगायचं की पोट साफ करणं म्हणजे शरीरावर दबाव टाकणं नाही, तर पोटाला ओलावा, वेळ, शांती आणि नियमितपणा दिली तर औषधांची गरज आपोआपच कमी होते. खूप लोक एक वाक्य नेहमी म्हणतात, मी नीट खातो तरी सुद्धा पोट साफ होत नाही. वरवर पाहिलं तर वाटतं की आहार बरोबर आहे, मग समस्या नक्की कुठे आहे? पण खरा प्रश्न अनेक वेळा खाण्याचाच नसतो, तो असतो झोपेचा. झोप आणि पचनाचा अतिशय खोल संबंध आहे, जो आपण सहसा लक्षात घेत नाही. जेव्हा झोप बिघडते तेव्हा शरीरातील नैसर्गिक समतोल ढासळतो आणि त्याचा पहिला फटका पोटावरच पडतो. अपुरी किंवा तुटक झोप म्हणजे फक्त थकवा जाणवणं नाही, तर पूर्ण नर्व्हस सिस्टीमवर ताण येणार. नसा थकल्या की आतड्यांची नैसर्गिक हालचाल मंदावते, पचनसंस्था आळशी होते आणि आतड्यांमध्ये ओलावा कमी होऊ लागतो. याचा परिणाम असा होतो की मल अधिक कोरडा आणि कडक बनतो. जेव्हा आतून हालचाल कमी असते तेव्हा सकाळी शरीराला मल बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, मात्र तरीसुद्धा तो अडखळत अपूर्णच बाहेर येतो. म्हणूनच रात्री झोपण्याआधी स्वतःला 2 साधे पण महत्त्वाचे प्रश्न विचारा. तुमचं डोकं खरंच शांत आहे का, की विचारांचा गोंधळ सुरूच आहे? तसेच शरीर रिलॅक्स आहे का, की दिवसभराचा ताण अजूनही अंगात साठला गेला आहे? जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाही असतील तर सकाळी पोट साफ होणं अवघडच ठरतं. चांगली झोप म्हणजे केवळ विश्रांतीच नाही, तर ती पचनासाठी, आतड्यांच्या हालचालींसाठी आणि नैसर्गिक मलविसर्जनासाठी एक मूलभूत गरज आहे. सकाळी गरम पाणी पिणं हा बद्धकोष्ठतेवर एक अतिशय सोपा, सौम्य आणि घरगुती प्रभावी उपाय मानला जातो. रात्रभर विश्रांतीनंतर शरीर थोडं कोरडं झालेलं असतं आणि आतड्यांची हालचाल मंदावलेली असते. अशा वेळी सकाळी उठताच गरम किंवा कोमट पाणी प्यायल्यामुळे आतड्यांना एक नैसर्गिक चालना मिळते, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सक्रिय होते, पचनसंस्था जागी होते आणि पोट साफ होण्याची प्रक्रिया सुलभ होते.
हा उपाय नियमितपणे केला तर बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत किंवा पूर्णपणे दूर होऊ शकते. गरम पाणी शरीरात गेल्यानंतर ते आतड्यांच्या स्नायूंना हलकेसं उत्तेजन देतं. त्यामुळे आतड्यांचे स्नायू आकुंचन पावतात आणि मल पुढच्या दिशेने ढकलला जातो. तीच नैसर्गिक हालचाल जर योग्य वेळी सुरू झाली तर सकाळी पोट साफ होणं सहज शक्य होतं. याशिवाय गरम पाणी अन्नपचन सुधारण्यास मदत करतं आणि पचनक्रिया अधिक सुरळीत बनवतं. हा उपाय वापरण्याची योग्य पद्धत महत्त्वाची आहे. सकाळी उठल्यावर लगेच रिकाम्या पोटी 1 कप कोमट किंवा गरम पाणी हळूहळू पिणं उत्तम ठरतं. इच्छेनुसार त्यात थोडासा लिंबाचा रस पिळता येतो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि नैसर्गिक घटक असतात जे आतड्यांना उत्तेजित करतात आणि पचनाला चालना देतात. काही जण चव आणि अतिरिक्त फायदे मिळावेत म्हणून थोडंसं मधही घालतात, पण तो आवश्यक आहे असं नाही. मुख्य गोष्ट म्हणजे नियमितता. शेवटी हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे की सकाळचं गरम पाणी हा एकटाच चमत्कार नाही, तर तो योग्य सवयींचा एक भाग आहे. दिवसभर पुरेसं पाणी पिणं, फायबरयुक्त आहार जसं की फळभाज्या आणि संपूर्ण